राधे राधे मैत्रिणींनो, आपलं महालक्ष्मी मशीन क्लासेसमध्ये स्वागत आहे। चला मी तुम्हाला आता बॅक साईड ओपन करून दाखवते। बघा, मी अशा प्रकारे मागील गोल गळ्याची कटिंग केलेली आहे व अस्तर आणि वरील कापड मी कापून घेतलेला आहे। ही मी गोपीबाईची कटिंग केलेली आहे। गोपीबाईसाठी आपल्याला बाहीपेक्षा दुप्पट कापड लागतो, कारण प्लेटीसाठी आपल्याला कापड शिल्लक लागतो। त्यासाठी मी डायरेक्ट बाहीपेक्षा 2 पटीने कापड शिल्लक घेते, म्हणजे माझी गोपीबाई एकदम भारी येते। हे मी क्रॉसपट्टी काढून घेतलेली आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, म्हणजे मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचे व्हिडिओ दाखवू शकेन। ही बघा, मी साईज पीस आणि पिन्स कटोरी काढून घेतलेली आहे। हे माझे पिन्स कटोरी ब्लाऊज आहे। अशा प्रकारे मी पिन्स कटचे कटिंग करून ठेवते, म्हणजे मी एकत्र 10, 15, 20 ब्लाऊज काढून ठेवते, म्हणजे मला सारखे ब्लाऊज काढण्याची गरज पडत नाही। जर आपण अशा प्रकारे ब्लाऊज कटिंग ठेवले तर आपल्याला एकत्रित ब्लाऊज कटिंग करण्याचा फायदाही होतो आणि आपण एकदा बसले मशीनवर की आपल्याला कटिंग करण्याची गरज पडत नाही। एकत्र 10-15 ब्लाऊज शिवू शकतो।